नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण खूप महत्त्वाची वॅकन्सी बघणार आहे. कुठे निघालेली आहे आपण ती बघूयात आता. ऑफिस ऑफ द चीफ मेडिकल सुपरिटेंडेंट, GN मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे ही. तर ह्यांची नोटीस काय आहे आपण ती बघूयात. ही रिलीज झालेली आहे, डेट 23/5/2026 रिलीज झालेली आहे. तर आपण आता बघूयात वॅकन्सीमध्ये काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. हे ॲप्लिकेशन त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. पोस्ट आहे नर्सिंग ऑफिसरची आहे. याची सॅलरी फिक्स आहे. GN मेडिकल कॉलेज हॉस्पिटल थ्रू काढलेली आहे याची कमिटीमध्ये स्क्रीनची. तर आपण ह्याच्यामध्ये आता नंबर ऑफ वॅकन्सी वगैरे बघूयात. याच्यामध्ये सिरियल नंबरमध्ये एक टाकलेला आहे नर्सिंग ऑफिसर. 10 पोस्टची वॅकन्सी आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर नाही का क्वालिफिकेशन काय आहे आपण ते बघूयात. ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय ते बघूयात. डिप्लोमा म्हणजे आपलं जर GNM झालेलं असेल, GNM तरी चालेल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तरी चालेल. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक ॲड केलेलं आहे, PB BSc नर्सिंगवाल्यांना पण हे फॉर्म भरता येतात. एवढ्या 3 जणांना इन्क्लूड केलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये नाही का त्यांनी रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे. आपलं MLCचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचं आपलं हे रजिस्ट्रेशन असतं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं एज सांगितलेलं आहे. एजचं क्रायटेरिया आपल्याला 40 वर्षापर्यंत जे कोणी असेल ते भरू शकतात हे. आणि त्याच्यानंतर आपली सॅलरी याच्यामध्ये फिक्स आहे. सॅलरी किती आहे, 19,350 इतकी सॅलरी आहे. तर ही सॅलरी पण चांगली आहे याच्यामध्ये. ह्यांनी याच्यामध्ये काही पॉईंट्स ॲड केलेले आहेत डिस्क्रायबमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी नाही का कॅम्प्युटर नॉलेज पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि 1 इयरचं ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. 1 इयरचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. कशामध्ये रिलेटेड सांगितलेलं आपल्यामध्ये, आपल्या फील्डमध्ये 1 इयरचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. आता इथे ह्याच्यात त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. ह्याची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची 8/6/2026 ही लास्ट डेट आहे. याच्यानुसार सांगितलेलं आहे. मेडिकल सुपरिटेंडेंटची त्यांच्या ऑफिसमधून त्यांनी डेट रिलीज केलेली आहे. ह्याच्यामध्ये एक ड्यूली ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि हे ॲप्लिकेशन आपलं कोणतं आहे, ऑफलाईन मोड आहे. ऑफलाईन मोड आहे आपल्याला हे. आपण हे ऑफलाईन मोडमध्ये आपण फॉर्म भरू शकतो. आणि त्याच्यासोबत आपलं जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन आपलं जे काही झालेलं आहे त्याच्या रिलेटेड जेवढे डॉक्युमेंट्स आहे त्याची एक कॉपी सेल्फ अटेस्टेड करून द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये फोटोसुद्धा लावायचा आहे. तर आपण ॲप्लिकेशन कसं भरायचं आपण ते बघूयात आता. आता ही ॲप्लिकेशनची अशी त्यांनी प्रिंटसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये. ते GN मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल AMU अलीगढ. तर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला फोटो लावायचा आहे. इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर म्हणजे जो नंबर दिलेला आहे वरती ॲडव्हर्टाइजमेंटचा तो नंबर इथे टाकायचा आहे. डेट टाकायचा आहे. पोस्ट अप्लाइड म्हणजे आपली पोस्ट कोणती आहे ती टाकायची ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे नेम ॲज स्कूल म्हणजे आपलं जे काही 10वीच्या बेसवरती जे सर्टिफिकेटवर नेम आहे ते आपण ह्या ठिकाणी नेम टाकायचं आहे. फादर नेम, डेट ऑफ बर्थ, सेक्स हे टाकायचं आहे आपलं, मेल फिमेल जे काही आहे ते. आता आपलं मोबाईल नंबर जो चालू आहे कॉन्टॅक्टमध्ये ते टाकायचं आहे. ईमेल ID पण कॉन्टॅक्टमध्ये आहे आपल्या अशी टाकायची आहे. रिसेंटली ॲड्रेस आपला जो काही आहे प्रॉपर ॲड्रेस तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला इथे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID हे अटॅच करायचे आहे. आणि ह्यानंतर क्वालिफिकेशन सांगितलेले ह्या ठिकाणी आपले 10वी पासून GNM BSc PB BSc जेवढे झालेलं आहे त्या क्वालिफिकेशनचे पूर्ण इथे लिस्ट टाकायचे आहे. 10वी 12वी GNMचे लास्ट इयरचे मार्कशीट वगैरे. या ठिकाणी युनिव्हर्सिटी बोर्ड कोणता आहे आपलं ते टाकायचं आहे. इथे सब्जेक्ट्स टाकायचे आहेत आपले मेन जे सब्जेक्ट असतात ते. पासिंग इयर आपलं टाकायचं या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आपले लास्ट इयरचे पर्सेंटेज असतात टाकायचे आहेत. हे असं टाकायचं आहे. त्यानंतर आपण जर कुठे ड्युटी केलेली असेल
तर त्या ठिकाणी आपला एक्सपिरियन्स जर झाला असेल तर इथे एक्सपिरियन्स टाकायचं आहे, हॉस्पिटलचं नाव टाकायचं आहे, कुठून कुठपर्यंत आपण ड्युटी केलेलं आहे ड्यू लिस्टमध्ये त्या, ते इथे एक्सपिरियन्स नंबर वगैरे टाकायचा आहे. आणि या ठिकाणी नोटीस दिलेली आहे, या ठिकाणी अटॅच सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचं आहे सेल्फ फोटोज ह्या ठिकाणी, आणि ऑल रिलेटेड सर्टिफिकेट डॉक्युमेंट हे त्यांना ॲड करून द्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे पूर्ण. हे नाव कशासाठी टाकायचं आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे असं की नाही का, जे काही आपण फॉर्म भरतोय ते बरोबर आहे, त्याच्या अगेन्स्ट नाही, आणि जे काही आम्ही आमची इन्फॉर्मेशन दिली ती पण करेक्ट आहे, असं ह्याचं महत्त्व येतं आहे. या ठिकाणी आपली साईन करायची आहे, जी कोणती आपली सिग्नेचर असेल ती सिग्नेचर करायची आहे या ठिकाणी. आणि हे आपलं नाही का नोटीसचा हा नंबर आहे, तो नंबर आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने नाही का आपली आजची वॅकन्सी होती ही अलीगढची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.